लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. निलंबन करण्यात आलं हे खरं आहे, परंतु ज्या पद्धतीने बातम्या फैलवल्या जात आहेत, बऱ्याच वर्तमानपत्रात तसेच टी व्हीमध्ये ज्या बातम्या येत आहेत, ह्या अतिशय चुकीच्या बातम्या आहेत. माझ्या विरोधात कुठलीही तक्रार किंवा काहीही नव्हती. मी प्रामाणिकपणाने इथे काम केलेलं आहे. इथे जे काही गोंदिया तालुक्यात 7-8 लाख जनता आहे, या जनतेला कुठल्याही गावात जर जाऊन आपण विचारलं तर माझ्या प्रामाणिकतेबद्दल व माझ्या कर्तव्यनिष्ठतेबद्दल सांगतील. फक्त वनविभागातल्या काही अधिकाऱ्यांचे चोचले मी पुरवू शकत नव्हतो. त्यांनी स्वतः अशा पद्धतीने माझ्यासोबत वागायचे. माझ्या रेंजमध्ये यापूर्वी काही कर्मचाऱ्यांनी अक्षरशः वनविभागाची जमीन विकलेली आहे. त्याच्याबद्दल मी तक्रारी केल्या. त्याच्यानंतर छत्तीसगड MP मधून इथे सागाची तस्करी होत होती आणि त्याच्यात आमचे कर्मचारी सामील होते. हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला. 2-3दा 10-10 घनमीटर माल पकडला. मध्ये गोंदियामध्ये खूप मोठी कारवाई केली होती, ज्यामध्ये PVR नावाच्या कंपनीनी अवैध खोदकाम करून जंगलात झाडं नष्ट केलेली होती. त्यावेळेस आपण त्यांची पोकलँड टिप्पर जप्त केलेली होती. तेव्हापासून हे लोक माझ्या मागे लागले होते, कारण त्यामध्ये आमच्या काही अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा पण सहभाग होता. तर हे त्यांना चांगलं काम पटत नव्हतं आणि त्यांच्या भ्रष्टाचाराचे जे काही धंदे होते ते मी असल्यामुळे त्यांना करू देत नव्हतो मी. त्यामुळे अशा पद्धतीची खोटी माझ्या विरोधात वरिष्ठ कार्यालयास माहिती सादर करून अशा पद्धतीची कारवाई करण्यास भाग पाडलेला आहे. आपल्याला म्हणायचं आहे की सूडबुद्धीतून ही कारवाई माझ्यावर निश्चितच सूडबुद्धीने कारवाई करण्यात आलेली आहे. माझं तर याबाबतीत म्हणणं आहे की जे काही माझ्यावर खोटे आरोप लावणार त्या माझ्या आरोपांची चौकशी करावी आणि तेही त्रयस्थ व्यक्तींकडून करावी. वनविभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांकडून करण्यात येऊ. मी तर म्हणतो की पोलीसकडून, CID कडून, CBI कडून चौकशी करण्यात यावी. आणि या वनविभागात ज्या पद्धतीचे गैरकृत्य केले जात आहेत, मी गाडी पकडली, कारवाई केली, उलट या ठिकाणी मला ॲप्रिसिएट करायला पाहिजे. सरकार जमा करण्यासाठी प्रयत्न केला, मला त्याच्यात सहकार्य केलं नाही. उलट गाड्या सोडण्यासाठी माझ्या मागे अनेकदा यांनी तगादे लावले व मला गाडी सोडण्यासाठी धमकी दिली. कर्मचारी चुकीचे कामं करत होते, अशा वेळेस त्यांच्या विरोधात कारवाई करण्याकरिता मी त्यांना शोकॉज किंवा वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर करत होतो. हे कुठलेही त्यांच्यावर कारवाई न करता उलट त्यांच्यासाठी रान मोकळे करून देत होते. यापूर्वी वनविभागाच्या जमिनी लिलावात काढल्या होत्या वनविभागाच्या काही अधिकारी आणि काही लोकांनी मिळून. तर त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी उलट त्यांना सहकार्य केलं, त्यांनी प्रकरण दाबलं. मला तर परत यामध्ये एक विचारतो, आपल्याला निलंबनाचं कारण काय दिलेलं आहे? निलंबनाचं कारण अतिशय चुकीचे दिलेले आहे. शेतकऱ्यांचे शेतपिकाचे हे केले नाही, कर्तव्यपरायणता केलेली नाही. त्याच्यानंतर माननीय आमदारांना वनविभागाची माहिती तुम्ही देता, त्यामुळे आम्हाला त्यांनी अपमानित केलं. जर इथले आमदार खासदार जर लोकप्रतिनिधी असतील आणि त्यांना जर कुठल्या कामाविषयी माहिती हवी असेल आणि ती जर त्यांना सांगितलं जात असेल कुठल्या विकासासाठी आणि यामध्ये जर या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दोष असेल आणि त्यासाठी जर लोकप्रतिनिधी जर त्यांना काही म्हणत असतील तर त्यात माझा काय दोष? आणि हे लोकप्रतिनिधींना गुमराह करून त्यांना कुठलीही माहिती न देऊन चुकीचे कामं करत होती. त्यामुळे त्यांची ही कामं व्हावी यासाठी असे माझ्यावर खोटे षडयंत्र लावून मला निलंबन मी याविरोधात न्यायालयात सुद्धा जाईन आणि मी माझ्या परीने निश्चितच प्रयत्न करेन आणि हे पण प्रयत्न करेन की यांचे जे काही चुकीचे काम आहेत या चुकीच्या कामाची संपूर्ण वनविभागात चर्चा करावी, म्हणजे चौकशी करावी. ज्याप्रमाणे यांनी माझ्यावर आरोप लावला की शेतकरी तक्रार केली, कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठेही जाऊन तक्रार केलेली नाही, काहीही नाही. माझं म्हणणं आहे यापेक्षा सर्व जिल्ह्यातली जर तपासली तर माझ्याकडली जी प्रकरणं आहेत ती सर्वात जास्त अगोदर निकाली काढण्यात आलेली आहे आणि बाकीच्या 12 रेंजमध्ये अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत, अनेक अडचणी आहेत, परंतु त्याकडे काही दुर्लक्ष केलं जात नाही, कारण ते यांची ऐकतात. तर ह्या सगळ्या वनविभागातले जे विषय आहेत, अवैध उत्खननाचे असतील, रेती माफिया चोरी करणं त्याच्यात आमच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागाचं असेल, जंगलात अवैध रोड बनवण्याचं असेल त्यामध्ये आमच्या अधिकाऱ्यांची संलिप्तता असेल, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून सागाची वाहतूक होते त्याच्यात आमच्या अधिकारी कर्मचारीची संलिप्तता असेल, वन जमिनी काही लोक मिळून लोकांना विकल्या म्हणण्यापेक्षा त्या
कब्जा करायला लावलात, अशा प्रकरणं असतील, ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी. ती वन विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत नाही, ती त्रयस्थ विभागामार्फत व्हावी आणि जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.